औरंगाबाद शहरामध्ये देखाव्याची मोठी परंपरा आणि ही परंपरा मोठी मंडळी जोपासत असतात। त्यातलाच एक यादगार गणेश मंडळ या ठिकाणी दरवर्षी वेगवेगळे नवे विषय लोकांपर्यंत दाखवण्याचा प्रयत्न या मंडळाच्या वतीने केला जातो। यावर्षी मराठवाड्यातला दुष्काळ ही थीम घेऊन यादगार गणेश मंडळानं भव्य दिव्य देखावा लोकांसमोर आणण्याचा प्रयत्न केला आहे। त्यासाठी गेल्या 40 दिवसापासून या ठिकाणी काम सुरू आहे। भव्य दिव्य मोठं व्यासपीठ या ठिकाणी बंगालहून आलेले जे काही कारागीर आहेत त्यांच्याकडून हे सगळं काम केलं जाते आणि या सगळ्या देखाव्यातून मराठवाड्यातली जी दुष्काळजन्य स्थिती आहे आणि दुष्काळजन्य परिस्थितीला कशा पद्धतीने सामोरं गेलं पाहिजे हे यातून दाखवण्यात येणार आहे आणि त्यासाठीचा हा प्रयत्न आहे। दुसरीकडे आपण बघू शकतो की एक मोठा भव्य दिव्य सेट या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे। त्या ठिकाणी गणेशाची मूर्तीची स्थापना केली जाणार आहे आणि तो सुद्धा दक्षिणेतल्या परंपरेनुसार असणार आहे आणि त्यासाठी जवळपास 15 दिवसापासून या ठिकाणी ते कारागीर काम करतात। असा एक प्रयत्न दरवर्षी या मंडळाकडून होत असतो। वेगवेगळे विषय हाताळण्यासाठी या मंडळाची एक वेगळी ओळख आहे। यावर्षी जी काही दुष्काळाची परिस्थिती लक्षात घेऊन तुम्ही देखावा लोकांच्या समोर आणणार आहात, काय यामागचा उद्देश होता आणि सध्या किती जण म्हणजे चालू परिस्थितीवर मराठवाड्यात जी दुष्काळाची परिस्थिती आहे त्या चालू परिस्थितीवर आम्ही हा सीन केलेला आहे की तुकाराम महाराज विठ्ठलाला प्रगट करतात आणि विठ्ठल ज्वारी वाटून सर्व भक्तांना ते दुष्काळावर मात करण्यासाठी हे करा। औरंगाबादमध्ये सर्वात जास्त गर्दी आमच्या गल्लीमध्ये असते गणपतीला आणि यादगार गणेश मंडळाला औरंगाबादमध्ये प्रत्येक माणूस व्हिजिट देणार या मंडळाला, कारण आमची दरवर्षीची परंपरा आहे। आम्ही दहीहंडीचा सीन केलेला, जागरण गोंधळ, शिवजी की बारात असे मोठे मोठे सीन केलेले, त्यामुळे औरंगाबादमध्ये आमच्या मंडळाची ख्याती आहे की देखावा बघण्यासाठी येणार निश्चित ते लोक। यादगार गणेश मंडळाची एक ख्याती आहे। प्रबोधन करण्यामागचा हा त्यांचा उद्देश असतो आणि मग प्रबोधनातून लोकांना मार्गदर्शन करणं हा सुद्धा यामागचा उद्देश आहे आणि यावर्षी दुष्काळाची थीम घेऊन असंच प्रबोधन करण्याचा प्रयत्न या मंडळाच्या वतीने केला जातोय। व्हिडिओ जर्नलिस्ट सुधीर जाधव सह माधव सावरगावे, IBN लोकमत, औरंगाबाद।